3 षटकांची मॅच असेल। एक षटकाचा पॉवर प्ले असणार आहे। चला लगेचच मॅच चालू करायची आहे। पंचांना विनंती करतो, पहा आपण या गोष्टीची दखल घ्या। 2 व्यावसायिक पंच आणि मॅच एका बाजूने चालू होईल। जसा मॅच चालू होईल आवाजामध्ये करूया बदलाव। गव्हाण गावातील गोड आवाज आपल्या समेत जोडले जातील। पुढचा आवाज असेल नक्कीच सुयश कोळी सरांचा। थँक्यू व्हेरी मच देवजी डाकी। तर चला वळूया मैदानाकडे, जिथं आपण पाहतोय जय हनुमान क्रिकेट क्लब आयोजित जय हनुमान चषक 2025 पहिली सेमीफायनल आपल्या समोर येते। कोंबडभुजे विपक्ष ट्रॉम्बे या दोन संघादरम्यान पंचांचा सिग्नल येतोय। सामन्याला होते सुरुवात। ग्रीन सिग्नल, हिरवा कंदील दाखवला जातोय। वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक सूरज वैद्य ऑन द मार्क। सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय। एकीकडे असेल मनोज भगत, एकीकडे असेल शुभम कोहली अशी सलामीची जोडी। ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये दाखल झालेत। मंगेश स्मृती कोंबडभुजे संघ। 3 षटकांचा हा सामना। पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सूरज वैतीच्या हातामध्ये। पहिला चेंडू नक्कीच प्रहार केलाय चेंडूवरती। मिड ऑन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय। चेंडू चाललाय सीमा पार, येतोय हा दर्जेदार चौकार। नक्कीच या चौकारानं मात्र श्री गणेशा केला जातोय आणि धावसंख्येला मात्र नक्कीच आकार देण्याचं काम पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार। 4 धावसंख्या धावफलकावरती 400च्या स्ट्राईक रेटने मात्र सुरुवात केली। फलंदाज आपण पाहतोय मनोज भगत। पहिल्याच षटकामध्ये सूरज वैती मात्र पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय, प्रतिहल्ला चढवलाय या फलंदाजाच्या माध्यमातून। नक्कीच टॉप 4 मधील हे संघ आहेत। अतिशय तुल्यबल्य अशी लढत होईल। परत एकदा कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने फटका पाहायला मिळाला, त्याच दिशेमध्ये बॉलर बॅक टू द ड्राईव्ह झालाय। तद्वर मात्र मिळेल एक सिंगल। शुभम येथील स्ट्राईक एंड वरती धावसंख्या ही 1 वाढेल धावपटलावरती। टोटल धावसंख्या आपण पाहतोय या 1च्या सहाय्यानं टोटल आपण पाहतोय 5। पहिलं षटक मार्गस्थ असताना ट्रॉम्बे 40+ संघाचा हा गोलंदाज आपण पाहतोय। सकाळपासून पाहिलं तर सूरज वैती या गोलंदाजानं अतिशय चांगली गोलंदाजी केली। या निर्णायक सामन्यामध्ये काय गोलंदाजी करेल ते मात्र पाहायचं आहे। हा चेंडू शुभम साठी, या चेंडूवरती मात्र परत एकदा चढवला गेलाय हल्ला आणि हा मात्र येतोय या इनिंग मधील पहिला षटकार मिड ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर। अतिशय चांगली फलंदाजी मात्र या पहिल्या षटकामध्ये। नक्कीच 2 फलंदाज पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन आलेत अशी फलंदाजी मात्र सुरू झाली आहे। मनोजनं पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतर मात्र पहिला चेंडूचा सामना करत असताना षटकार आलाय। परत एकदा चांगला फटका, घुटनाट एक तमाशा देख। हा माझा कार्पेट ड्राईव्ह पद्धतीनं मिड विकेट सीमारेषा पलीकडे येतोय। दर्जेदार असा फटका शुभम कोहलीच्या बॅटमधून चौकार येतोय। या चौकारच्या साहाय्याने नक्कीच धावसंख्या आपण पाहाल धावफलकावर मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाची प्रथम फलंदाजी करत असताना 15 धावसंख्या धावफटलावरती आली आहे। पहिलं षटक सूरज वैती आतापर्यंत नक्कीच महागडा ठरलाय। सकाळपासून अतिशय चांगली कामगिरी ज्या गोलंदाजाच्या माध्यमातून झाली होती ती आतापर्यंत मात्र नक्कीच पाणी फिरण्याचं काम मात्र या फलंदाजांनी केलंय। अतिशय चांगली भेदक आणि आक्रमकरित्या फलंदाजीला सुरुवात झाली आहे। चला मॅच बॉल येतोय। कोणती टीम मीटिंग घेणार नाही याचाही आपण विचार करायचा आहे। वेळ अतिशय कमी आहे आपल्याकडे आणि या कमी वेळामध्ये सामने पार पाडायचे आहेत। आपण पाहतोय नक्कीच चांगला चेंडू होता, त्याला मात्र सन्मान दिलाय। बॅकफुटर येऊन पंच केला, पॉइंट रिझन मध्ये चेंडू अडवला जाईल। तद्वर मात्र एक सिंगल मिळेल। सिंगलला नक्कीच धावसंख्या पुढे सरके। टोटल धावसंख्या आपण पाहतोय 16 धावसंख्या। पहिलं षटक सूरज वैती यांचं पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतर सिंगल, तदनंतर पाहतोय षटकार, चौकार आणि सिंगल आले। 16 धावसंख्या अशा स्वरूपानं मात्र धावपटलावरती लागत असताना सूरज वैती शेवटचा चेंडू फेकण्यासाठी नक्कीच गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत। चेंडू फेकलाय, त्यावर मात्र मिळेल ही एक सिंगल रन ऍड केली जाईल। 1 षटकाचा खेळ समाप्त झाला। हे षटक नक्कीच फलंदाजी करत असणाऱ्या मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाच्या नावे राहिले। टोटल आपण पाहाल तर दर्जेदार सुरुवात मी तर म्हणेन या षटकामध्ये झाली। 17 धावसंख्या, कोणतीही विकेट मात्र मिळवली नाही, म्हणजे नक्कीच सावध आणि आक्रमक सुरुवात मात्र या 3 षटकाच्या सामन्यामध्ये असेल ती मंगेश स्मृती कोंबडभुजे संघासाठी।
अतिशय चांगला सामना आपण पाहतोय संध्याकाळच्या या सत्रामध्ये पहिली सेमी फायनल अनुभवतोय मंगेश स्मृती कोंबडभुजे विपक्ष ट्रॉम्बे कोलीवाडा अशी ही लढत 40+ या संघामधून आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ करत सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेला संघ आहे तो ट्रॉम्बे कोलीवाडा 40+ मास्टरचा हा संघ आजच्या दिवसामध्ये अतिशय चांगली नक्कीच कामगिरी त्यांच्या रीतीनं राहिली आहे. आपण पाहतोय दुसरं षटक वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक ज्यांच्या हातामध्ये सोपवलंय विश्वनाथ कोहली. नक्कीच याही गोलंदाजांना आज खरं तर आकर्षित केलंय आणि नक्कीच चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाज डावखुऱ्याचा विश्वनाथ कोहली. नक्कीच हा मात्र मनोजचा बॅकफुटवर येऊन पंच करण्याचा निर्णय होता परंतु बॅक चेंडूचा संपर्क झाला नाही. इथून मात्र नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता झाली. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या मात्र आहे त्या स्थितीमध्ये आपण पाहतोय एक चेंडू फेकून झालाय. दुसऱ्या षटकातील पाहतोय आपण 17 धावसंख्या धावपटलावरती असताना सुरुवात मात्र सावधरित्या केली परंतु इथून मात्र काय मनसुबे असतील या फलंदाजांचे ते मात्र पाहायचंय. इथून मात्र नक्कीच मनोज यांच्या बॅटमधून आलाय तडाखा. क्षेत्ररक्षक होते परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू चाललाय सीमा पार. हा मात्र येईल नक्कीच षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या वेगानं पुढे सरसावते. टोटल आपण धावसंख्या पाहतोय 23 धावसंख्या धावपटलावरती. षटकार चौकारांची मात्र भाषा बोलायला लागले दोन्ही फलंदाजांची बॅट आपण पाहतोय. एकानं चौकारानं सुरुवात केली तर एकाने षटकारानं सुरुवात केली. परत एकदा रिव्हर्स स्वीपचा अवलंब केला गेला. इथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकणार नाहीत. चेंडू मात्र चाललाय वन बाउन्स सीमारेषा पलीकडे येतोय. हा रिव्हर्स स्वीपचा सक्सेसफुल फटका मनोज भगतच्या बॅटमधून चौकार येतोय. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते. मनोज भगत आतापर्यंत पाहिलं तर 6 चेंडूंचा सामना केलाय आणि नक्कीच 16 धावसंख्येवरती खेळतोय. चांगली सुरुवात दमदार सुरुवात मात्र मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाची. नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचं धाडस दाखवलं परंतु आतापर्यंत नक्कीच निर्णयावरती सातत्यपूर्ण राहिलेत हे दोन फलंदाज. संघाला मात्र सुस्थितीमध्ये नेण्याचं काम केलं. इथून मात्र पाहतोय आपण पंचांचा इशारा येईल आमच्याकडे 22च्या स्वरूपात मात्र हा नक्कीच चौकार येईल. संजीवनी चौकार. नक्कीच धावसंख्या मात्र 4 न पुढे सरसावेल. टोटल आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ असताना 31 धावसंख्या धावपटलावरती. जे गोलंदाज आज सकाळपासून अतिशय चांगली कामगिरी करत होती त्या गोलंदाजाला मात्र या निर्णायक सामन्यामध्ये अतिशय जोडपून काढले खऱ्या अर्थाने या फलंदाजांनी. मनोज भगत आणि एकीकडे असेल शुभम कोहली. मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाचे हे दोन्ही ओपलंग ब्लास्टर्स मात्र बरसताना पाहतोय या मैदानावरती. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपरच्या या मैदानावरती. मनोजसाठी हा पुढचा चेंडू. इथून मात्र नक्कीच या चेंडूवरती नक्कीच बोट फिरवली गेली. व्हेरिएशन पाहायला मिळालं. इन स्विंगचा हा चेंडू स्लोअर पद्धतीनं फेकला गेला. बॅट चेंडूचा संपर्क झाल्याने सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. डॉट चेंडू आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि अतिशय चांगला चेंडू मात्र हाताला गेलाय तो नक्कीच. परंतु या पुढच्या चेंडूवरती मात्र नक्कीच मोठा फटका येणार की काय आणि इथून मात्र पाहतोय क्षेत्ररक्षक पोचला जरूर परंतु नक्कीच षटकार येतोय. झेल सुटला तदनंतर मात्र नक्कीच षटकाराचा इशारा आलाय आणि 2 षटकाच्या समाप्ती अखेर आपण धावसंख्या पाहतोय 37 धावसंख्या धावपटलावरती. विश्वनाथ कोहली नक्कीच मागच्या सामन्यामध्ये जे षटक पाहिलं ते हाच विश्वनाथ कोहली होता का हा मात्र विश्वास बसत नाही. आतापर्यंत जर पाहिलं तर या षटकामध्ये तब्बल 20 धावसंख्या खर्ची केल्या. नक्कीच कौतुक करावं लागेल मनोज भगतचं. अतिशय चांगले चौफेर टोलेबाजी पाहायला मिळाली. रिव्हर्स स्वीपचा मिड विकेट रिझनमध्ये फाईन लेग रिझन एक्स्ट्रा कव्हर रिझन स्ट्रेट ड्राईव्ह मैदानाचे चौफेर टोलेबाजी करतोय तो मनोज भगत. नक्कीच ओपनिंग ब्लास्टर्स सलामीला आलेला फलंदाज कशा रीतीनं सलामीला आलेल्या फलंदाजी करतात याचं मात्र जिथं जागतं उदाहरण मनोज भगत या सामन्यामध्ये. निर्णायक सामन्यामध्ये मात्र आपली बॅट तलपताना दिसते ती मनोज भगतची. शुभम आले स्ट्रायकिंग मध्ये. नवीन गोलंदाज येतोय अनिल कोहली. नक्कीच 2 अनिल कोहली आहेत ट्रॉम्बे कोलीवाडा संघामध्ये. आपण पाहतोय 40+ मास्टर्सचे गोलंदाज अनिल कोहली येतोय. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांना भेटली होती तो गोलंदाजी मागो सज्ज अनिल कोहली.
रिव्हर्स स्वीपचा अवलंब इथून मात्र नक्कीच रिव्हर्स स्वीप झालाय सक्सेसफुल आणि इथून मात्र परत एकदा दर्जेदार असा स्ट्रोक शुभमच्या बॅटमधून येतोय हा षटकार. अतिशय चांगली फलंदाजी, नक्कीच आक्रमकरित्या ही फलंदाजी आल्या आल्या नक्कीच षटकार आला. तदनंतर मात्र आपण पाहतोय स्वागत केलंय अनिल कोहलीचं षटकारानं. 6 धावसंख्या पुढे सध्या टोटल आपण पाहतोय 43-43 ऑन स्कोर कार्ड पाहतोय. गोलंदाज अनिल कोहली पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. तदनंतर मात्र नक्कीच या चेंडूवरती ही मोठा फटका पाहायला मिळतोय. बॅक टू बॅकचा दुसरा फटका येतोय, दुसरा षटकार येतोय मिड ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा नक्कीच माइट हिट फटका क्लिअर करतोय बाउंड्री लाईन, षटकार येतोय. तर मात्र नक्कीच आक्रमक पवित्रा घेतलाय फलंदाजीमध्ये. आपण पाहतोय शुभम आणि मनोज एकीकडे बॅट तलपते. मनोजची मागच्या षटकामध्ये पाहिलं तर नक्कीच तब्बल 20 धावा कुठून काढल्या. तदनंतर आपण पाहिलं शुभम कोहली आलाय, बॅक टू बॅकचे 2 षटकार अनिल कोहली याच्यावरती. परत एकदा शॉर्ट ऑफ पुलचा प्रयत्न आणि इथून मात्र नक्कीच पुल केलाय चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाही येतोय लांब लचक फटका, सलगचा तिसरा षटकार येतोय शुभम कोहली याच्या बॅटमधून आणि जबरदस्त अशी फलंदाजी पाहायला मिळते. इथून मात्र मंगेश स्मृती कोंबडभुजी संघाचे हे 2 फलंदाज चांगली पार्टनरशिप झाले. टोटल आपण धावसंख्या पाहतोय 55 धावसंख्या धावपटलावरती. 29 धावसंख्येवरती खेळतोय शुभम. आपण पाहतोय 4 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेत, 1 चौकार आलाय. चांगली फलंदाजी. चला चेंडू पुरवायचा आहे. तिसरं षटक, तिसऱ्या षटकातील पहिल्या 3 चेंडूवरती सलगचे 3 षटकार आलेत. फलंदाज आपण मात्र 3 षटकार खेळणारा शुभम कोहली आतापर्यंत 29 या धावसंख्येवरती खेळतोय. टोटल आपण पाहतोय त्याने या इनिंग मध्ये 4 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल रनच्या सहाय्यानं 29 धावसंख्या वैयक्तिक कोट्यामध्ये जमवल्या. तर सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 55. परत एकदा रिव्हर्स स्वीपचा अवलंब केला गेला. इथून मात्र हेरलं गोलंदाजानं, स्लोवर वन चेंडू फेकला. इनस्विंगचा हा चेंडू नक्कीच पायावरती आदळला जाईल. तद्वर मात्र नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता झाली. बऱ्याच अवधीनंतर का होईना परंतु निर्धाव चेंडू आलाय. परत एकदा नक्कीच हा मात्र येतोय मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करतोय. शुभमच्या बॅटमधून षटकार येतोय आणि नक्कीच हा 5वा षटकार असेल या षटकातील 4था. तर वैयक्तिक कोट्यामध्ये पाहतोय आपण शुभमनं खेचलेला हा 5वा षटकार असेल. शेवटचा 1 चेंडू, नक्कीच या चेंडूवरती षटकार, चौकार, सिंगल, डबल. 61 धावसंख्या, एवढ्या तर 4 षटका 5 षटकामध्येही खेचल्या नव्हत्या. परत एकदा आपण पाहतोय या चेंडूवरती त्याच दिशेनं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर नक्कीच एकदा जोरदार टाळ्या होत्या शुभम कोहलीसाठी. या षटकामध्ये तब्बल 5 षटकार खेचलेत आणि टोटल आपण पाहतोय या षटकाराच्या साहाय्यानं 67 धावसंख्या धावफलकावरती. 18 चेंडू मध्ये ट्रॉम्बे 40+ मास्टर संघाला बनवायच्यात 68 धावसंख्या. वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर नक्कीच 41 धावसंख्या वरती खेळलाय, नॉट आउट राहिलाय तो शुभम. नऊ चेंडू 41 धावसंख्येवरती नाबाद राहिलाय शुभम. तर 9 चेंडू 22 धावसंख्येवरती नाबाद राहिलाय मनोज भगत. अतिशय चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. टोटल धावसंख्या झाली आहे ती 67. 68 धावांचं आव्हान असेल ते ट्रॉम्बे 40+ मास्टर संघासमोर. तर लगेचच उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल तसेच आपल्या समवेत जोडले जातील देवजी टाकी. थँक्यू. चला पुन्हा एकदा विनंती करतोय लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि पुढच्या मॅच साठी टॉस साठी या. लगेच पुढच्या मॅचच्या टॉस साठी दोन्ही संघाला विनंती करतोय. आता मात्र वेळ घालवू नका. आपण शेवटच्या षटकामध्ये तब्बल 30 धावसंख्या खर्च केल्या. अर्थातच 5 षटकार
त्या ठिकाणी पाहिले. या इनिंगचा एकंदरीत इतिहास आपण पाहिला तर टोटल 8 षटकार झालेले आहेत या इनिंग मध्ये. काय तुफान फलंदाजी आपण पाहिली. अतिशय चांगली फलंदाजी दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. मनोज भगत आपण पाहिलं 9 चेंडू त्यांनी फेस केले, 22 धावसंख्या बनवल्या, 2 षटकार 2 चौकार पाहिले. परंतु दुसऱ्या बाजूने शुभम कोळी आक्रमक खेळ त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. त्यांनी सुद्धा 9 चेंडू फेस केले, परंतु धावसंख्या जमवल्या तब्बल 41. त्यामध्ये षटकार आले 6 आणि 1 चौकार सुद्धा. सुरुवात झाली होती चौकारानं, त्यानंतर मात्र मागे वळून पाहिलंच नाही शुभमनं. अतिशय चांगली फलंदाजी. अठरा बॉल मध्ये 68 बनवायचे आहेत. चला पुढच्या मॅच साठी तयार राहा, अन्यथा मात्र आयोजकांना निर्णय घ्यावा लागेल या ठिकाणी. यस पंच मॅच चालू करणार. ग्रीन सिग्नल पंचांचा इथं. लेट्स प्ले. पहिलाच बॉल कोंबडभुजे एक्सप्रेसच्या हातामध्ये. चेंडू बॅक टू द बॉलर. मॅडॉनचा खेळाडू पाहतोय, चेंडू अडवतोय, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. डॉट बॉल. 68 धावा. फुलरलेनचा बॉल होता, इन स्विंग आपण पाहिला आणि हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. विनोद भगत हा गोलंदाज, जर्सी क्रमांक 33 हार्दिक पांड्या. आणखीन एक अष्टपैलू खेळाडू, परंतु डोमेस्टिक क्रिकेटचा आपण पाहतो हा खेळाडू. समोर टाकला होता बॉल, स्लॉग स्वीपचा फटका. खेळाडू आहेत त्या ठिकाणी, त्यांना बनवले प्रेक्षक आणि हा मात्र आलाय तोडीस तोड देणारा, प्रत्युत्तर देणारा षटकार. चांगला फटका पाहायला मिळतोय. समोर टाकला होता स्लाइटली ओव्हर पिच आणि तिथून मात्र बॉलला फेकून दिलं कॉर्नरच्या डोक्यावरून. 6 धावा. डगआउट मधून आवाज आलाय, अजून 3-4 हवेत त्यांना, येणार का? बॅक ऑन द हँड. यावेळी मात्र स्लोवर बॉल पिक केला चांगला आणि पिकअप शॉट म्हणू शकतो आपण. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये षटकार नंतर आलेला हा चौकार. आज फलंदाजी खूप चांगली झाली. हातातून निसटलेली मॅच जशी जिंकली ना, तशी नक्कीच पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला. 1 चेंडू मध्ये 4 धावसंख्येची गरज असताना स्विच हिटच्या माध्यमातून आलेला तो षटकार. कोण विसरेल ती मॅच. आणि लगेचच स्टेटस सुद्धा झळकले असतील त्या चेंडूचे आणि त्या फलंदाजाचे. दबाव मध्ये आहे यावेळी मात्र विनोद भगत. कमबॅक करावा लागेल. लेंथ बॉल इन टू द पिच. चांगला बॉल. 4 मीटरला 4 ते 6 मीटरला हिट करणारा हा बॉल. शोल्डरचा वापर केला जातोय आणि विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल विसवला जातोय. 4 चेंडूंचा खेळ इथे मात्र संपला जातो. धावसंख्या आलेला आहेत 1 षटकार आणि 1 चौकारच्या सहाय्याने बिनबाद 10 धावा. ट्रॉम्बे संघाची आपण पाहतोय 68 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे. शफल झालेत, अगोदर शफल झाले आणि इथे मात्र पहा शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये झेल सुटला जातोय. कठीण असतं थोडंसं, कधी कधी जज करायला वेळ मिळत नाही. सर्कल मधला खेळाडू जो असतो ना, त्याला जज करायला अजिबात वेळ मिळत नाही आणि तेच घडलं या ठिकाणी त्या खेळाडूच्या माध्यमातून. झेल सुटला जातोय. स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळतोय. फर्स्ट टाइम ऑन स्ट्राईक एंडला खेळाडू आपण पाहतोय. ऑफ स्ट्राईक एंडला 5 चेंडू झाले होता. अनिल हा खेळाडू पाहतोय. शेवटचा बॉल. स्लोवर बॉल. फटका हवेत आहे. पंचांचा इशारा. इथचा बीमर. चेंडू जातोय. पंचांचा इशारा येईलच. नो बॉल आहे. 1 बाउन्स ओव्हर द रोड. चौकार. एकूण धावा मिळतील या चेंडूवर 5 आणि त्यानंतर मात्र असेल फ्री हिट. क्या बात है, क्या बात है. म्हणजे प्रणय असंच झालं. बघायला गेला पोरगी आणि तिथं मात्र 2 बहिणी दोन्हीही चांगल्या आहेत. विचार करावा लागेल आता कुठली पसंत करायची. चौकार आलाय त्याच्यावर मात्र नो बॉल सुद्धा पाहिलं. बीमर बॉल आहे. फ्री हिट आहे. मोठा फटका येणार का? यावेळी मग प्रयत्न केले. स्टेट टू द फिल्डर आणि सेलिब्रेशन केलं. मी मगाशीच म्हटलं कित्येक वेळा प्रणय हे पाहिलंय आपण.
फ्री हिट बॉल असताना लक्षच नसतं. येस, ते सांगितलंय सुद्धा. पहा, गेम मध्ये असणं तुम्हाला गरजेचं आहे. शुभमने इथून आवाज दिला, अरे फ्री हिट आहे, चेंडू फेक लगेच. त्यानंतर मात्र करण सुद्धा हसतोय पहा अजूनपर्यंत, कारण माहिती होतं त्यांना फ्री हिट आहे. फक्त हसू शकतात. आता मनोज दादा सुद्धा पाहतो आपण, आणखीन काय पाहिजे. चेंडू टाकण्याच्या अगोदर मी सुद्धा म्हटलं होतं फ्री हिट व काय घडणार. कधी कधी मॅचचा प्रेशर जो असतो ना, या सगळ्या गोष्टी करून ठेवतो. हरकत नाही. एक षटकाचा निर्वाळा पाहिला आपण. अवघे 18 चेंडू मिळतील आणि त्या 18 मध्ये बनवायच्या होत्या 68. 6 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 17 धावसंख्या झालेल्या आहेत. 12 मध्ये 51 धावसंख्या बनवायची आहेत. मॅच अटवावी लागेल खऱ्या अर्थानं. 2000 गतवर्षीची मॅच, 2022 ची दिवाळीमध्ये दिलेल्या विराट कोहलीने गिफ्ट 14 मध्ये 48 बनवायच्या होत्या. हॅरिस रॉफोर्थ ते 10 दशकातले 2 शॉट आले होते. तशाच प्रकारचे काहीतरी फलंदाजी. आज चमत्कार घडणार का या खारकोपरच्या मैदानावर, पाहणं योग्य ठरेल. लेंथ बॉल, चांगली गोलंदाजी, शोल्डरचा वापर करतोय. अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द हिटिंग झोन. गुड बॉलिंग, गुड स्टार्ट. चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. अगोदरच ठरवलं होतं, बॅकफुटला गेले होते, शफल झाले होते आणि त्यानंतर मात्र ऑन साइडला खेळण्याचे मनसुबे दाखवले, परंतु तिथून मात्र गोलंदाजाने चांगला टप्पा निवडलाय. डॉट बॉल फेकतोय. इक्वेशन चेंज. 11 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा सेम बॉल, सेम शॉट आणि ऑफकोर्स सेम रिझल्ट. सेम बॉल होता, हिट केली होती. 4 ते 6 मीटरची लेंथ ही हिट केली होती. त्यानंतर मात्र शोल्डरचा वापर केला होता आणि उर्वरित काम विकेट कीपरने चोख बजावलं. शुभम आपण पाहतो विकेट कीपर सॉफ्ट हँड मध्ये चेंडू पकडतोय. थोडासा डीप आहे. 2 चेंडू डॉट आहेत. प्रेशर आता मात्र फलंदाजावर आहे. मोठा फटका गरजेचा आहे. इथून चौकार षटकारांची भाषा बोलावी लागेल. येणार का? हो, गुड बॉलिंग. चांगला चेंडू होता. सन्मान देण्याव्यतिरिक्त काहीच पर्याय नव्हतं फलंदाजाला. फुलरलेनचा बॉल ऑलमोस्ट यॉर्कर. पायांची बोटं मोजणारा हा चेंडू आपण पाहिलं. 3 चेंडू पाहिले. 3 चेंडू मध्ये 2 चेंडू लेंथ बॉल. त्यानंतर मात्र फॉलो केलं बॅट्समनला आणि यॉर्कर फेकला. फॅन्टॅस्टिक बॉलिंग परफॉर्मन्स. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. प्रेशर मध्ये आहे नक्कीच फलंदाज, परंतु आणखीन प्रेशर टाकण्याची ही गोलंदाजी पाहायला मिळतोय. हो, इथे मात्र फक्त ग्लान्स करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा शफल झाले होते. ऑफस्टमच्या बराचसा बाहेर आहे. त्यानंतर आपला ऑफस्टम कुठे आहे हे माहीत नसताना फलंदाजी फक्त आणि फक्त स्कूप करण्याचा प्रयत्न, रॅम शॉट खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिलं या फलंदाच्या माध्यमातून झालं. आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय. धावसंख्या बऱ्याच आहेत, परंतु प्रयत्नांगी परमेश्वर. इथून मॅच सोडायची नाही, अजून प्रयत्न नक्कीच करत राहायचे आहेत. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. अतिशय चांगली गोलंदाजी. फुलरलेनचा बॉल पाहायला मिळतोय. या क्षणी कित्येक वेळा पाहिलेला आहे गोलंदाज काहीतरी वेगळेच करतात प्रणय, परंतु या गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करावं लागेल. फुलरलेनचा बॉल, एकही बॉल अजूनपर्यंत लूज डिलिव्हरी पाहायला मिळाली नाहीये. त्याला कारण आपल्यामधला असला आत्मविश्वास. सिंगल डबलला प्राधान्य देणं भाग पाडलंय दोन्ही खेळाडूंना. फुलरलेनचा बॉल यावेळी भिरकावून लावलाय आणि चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द रो. सीमारेषा ओलांडतोय. अकाल पडलेला होता धावसंख्येचा आणि त्या अकालवर कुठेतरी पाण्याचे 3-4 थेंब ओतणारा हा चौकार पाहतो आपण. षटकाचा निर्वाळा. धावसंख्या धावफलकावर बराचसा कालावधीनंतर पुढे सरकते. या चौकारच्या साहाय्यानं 23 धावसंख्या. 6 मध्ये 45 बनवायच्या आहेत. तर खूप कठीण झालंय. आव्हान कठीण होत चाललंय. शेवटचा पुकार दिला जातोय पहा. वहाळ संघाचा संगणक या ठिकाणी उपस्थित आहेत. जुहुगाव आपले खेळाडू अथवा संगणक या ठिकाणी पाठवून द्या प्लीज. विनंती आहे पहा. चला, वेळ नका घेऊ, वेळ नका घेऊ. मनोज दादा, शुभम, वेळ नका घेऊ प्लीज. तुम्हालाच फायनल खेळायची आहे, लक्षात असू द्या प्लीज, कारण आता मॅच अडकली. स्लोवर बॉल, फिंगर रोल केले होते. पेस ऑफ या ठिकाणी वेग अजिबात दिला नव्हता. इथून मार्जिन सुद्धा कमी करू शकता काय. एक आपल्या विश्वासासाठी, आत्मविश्वासासाठी एक चांगली इनिंग खेळू शकता तुम्ही. 5 चेंडू आहेत, 5 मध्ये चला 40 नाही किंवा 20-25 तरी बनवायचे आहेत. अशी फलंदाजी करू शकता का. यावेळी मात्र डेलिकेट टच. इथे मात्र बॉटम एज या ठिकाणी पाहतो आपण आणि पंचांचा इशारा. चौकार. फाईन लेगचं क्षेत्र क्लिअर केलं गेलं. चौकार पाहायला मिळतोय. मॅच जिंकू किंवा हारू
हा नंतरचा भाग राहिला. आपलं 100% देणं हे आपलं योग्य कर्तव्य आहे. आणखीन एक मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न. बॅट टर्न झाली आता. लीडिंग एज कीपर खाली येतोय. ही मेक अ नो मिस्टेक. कोणतीही प्रकारची चूक नाही. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला खेळाडू होईल झेलबाद. हे त्यामध्ये तुम्हाला षटकार मारायचे आहेत. अजिबात वेळ राहिलेला नाहीये. नवीन खेळाडू वन डाऊन साठी पाहतोय धीरज वैती. आज या खेळाडूची जी ओळख आहे ना तसा खेळ अजूनपर्यंत झाला नाही धीरजच्या बॅटमधून. एक इनिंग आली पण पहिलं मॅच पाहिलं खऱ्या अर्थानं पूर्ण टीमने आज चांगला सपोर्ट दिलाय. खरं तर गोलंदाजानं आणि क्षेत्ररक्षकानं. खरा बॉल होता. ऑफ ब्रेक टाकला होता. सोडून दिला होता बॉलला. शरीराचा वेध घेतला. त्यानंतर असं वाटलं होतं कदाचित फलंदाजाला की हा चेंडू ट्रॅमलाईनच्या बाहेरून जाईल परंतु ऑफ ब्रेक बॉलवर आपली बोटांची जादू दाखवली आणि तिथून मात्र हा चेंडू डॉट. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली येणार का. निर्णय घेतला त्याने की झेल नाही घ्यायची मला आणि इथून मात्र आणखीन एक सिंगल. आता फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिले. चेंडू बाकी असतील अवघा एक. शेवटचा पुकार दिला जातोय. यानंतरचा होणारा सामना वहाल संघाचा संघटक आणि त्यांचा समवेत. ओ फटका हवेत आहे. यावेळी तरी झेल टिपणार का क्षेत्ररक्षक. येस द कॅच विल बी टेकन. झेल घेतलेला आहे. खेळाडू होणार इथे मात्र शेवट गोड केलाय गोलंदाजानं आणि वन साइडेड मॅच. कॉंग्रॅच्युलेशन एंड टू द फायनल कोंबडभुज टीम.